भाग 14. रावणाचा शेवटचा उपदेश. ज्ञान शत्रूकडूनही मिळतं. युद्ध अंतिम टप्प्यात होते. प्रभू श्रीरामांच्या बाणाने रावण धारातीर्थी पडले होते. ते मरणाच्या दारात होते, पण त्यांचे प्राण अजूनही कंठात होते. रावण हे केवळ योद्धा नव्हते, तर ते वेदांचे ज्ञाता आणि महापंडित होते. जेव्हा रावण जमिनीवर पडले, तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, रावण राजकारणात धुरंधर आणि महान पंडित आहे. ते आता हे जग सोडून जात आहेत. त्यांच्यासारखा विद्वान पुन्हा होणे कठीण आहे. तू त्यांच्याकडे जा आणि जीवनाचे काही अमूल्य शिक्षण घे. श्रीरामांच्या सांगण्यावरून लक्ष्मण रावणापाशी गेले आणि त्यांच्या डोक्यापाशी उभे राहिले. त्यांनी रावणाला उपदेश देण्याची विनंती केली, मात्र रावण काहीही बोलले नाही. लक्ष्मण परतले आणि श्रीरामांना म्हणाले, ते गर्विष्ठ आहेत. रावण काहीही बोलत नाही आहे. तेव्हा श्रीराम स्मितहास्य करत म्हणाले, जर कोणाकडून ज्ञान मिळवायचे असेल तर त्याच्या चरणापाशी नम्रपणे उभे राहावे लागते, डोक्यापाशी नाही. लक्ष्मण पुन्हा तिथे गेले आणि रावणाच्या पायापाशी हात जोडून उभे राहिले. तेव्हा रावणाने डोळे उघडले आणि जगाला कलाटणी देणारे 3 उपदेश दिले. पहिला उपदेश, शुभ कार्याला उशीर करू नका. रावण म्हणाले, माझ्या आयुष्यात मी अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा विचार केला होता, जसे की स्वर्गापर्यंत शिडी बांधणे, पण मी त्या उद्यावर ढकलल्या. आणि जे अशुभ कार्य होते, सीताहरणाचे, ते मी घाईने केले. म्हणून लक्षात ठेवा, शुभस्य शीघ्रम. जे चांगले काम करायचे आहे ते त्वरित करा आणि वाईट विचार नेहमी पुढे ढकला. दुसरा उपदेश, शत्रूला कधीही कमी लेखू नका. रावण म्हणाले, मी स्वतःला खूप शक्तिशाली समजलो. जेव्हा वानर सैन्य समोर आले, तेव्हा मी त्यांना तुच्छ मानले. हीच माझी मोठी चूक ठरली. शत्रू लहान असो वा मोठा, त्याला कधीही कमी लेखू नका. तिसरा उपदेश, आपल्या आयुष्यातील रहस्य गुप्त ठेवा. माझ्या मृत्यूचे रहस्य, नाभीतील अमृत, बिभीषणाला माहीत होते. हे रहस्य बाहेर पडल्यामुळेच आज मी या अवस्थेत आहे. आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची रहस्य अगदी जवळच्या व्यक्तीलाही सांगू नका, कारण काळ बदलला की नातीही बदलतात. रावणांच्या या शेवटच्या उपदेशातून आपल्याला हे शिकायला मिळते की माणूस कितीही वाईट असला तरी त्यांच्याकडील ज्ञानाचा आदर केला पाहिजे. ज्ञान हे पवित्र आहे आणि ते शत्रूकडून मिळाले तरी ते ग्रहण करण्यातच शहाणपण आहे.